नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB फार्मासिस्ट ॲस्पिरंटसाठी रेल्वे बोर्डकडून एक मोठा ऑफिशियल अपडेट आला आहे. रेल्वे फार्मासिस्ट ग्रेड 3 या पोस्टसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही डी फार्म, बी फार्म किंवा फार्म डी केलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्याकडून हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. तारीख तुम्ही बघू शकता 10/7/2026 म्हणजे 10 जुलै 2026ला हे इश्यू झालेलं आहे. आता यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बघा, इथे जे प्रिव्हियसली जे रेल्वे फार्मसिस्टसाठी एलिजिबिलिटी होती त्यामध्ये त्यांनी 12 सायन्स प्लस डिप्लोमा इन फार्मसी हे एलिजिबल होतं. फक्त तुम्हाला फार्मासिस्ट हे लायसन्स म्हणजे रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं होतं आणि डी फार्म एलिजिबल होतं. त्यासोबतच बी फार्म काय होतं, एलिजिबल होतं. आता त्यांनी जे यामध्ये अमेंडमेंट करून जे क्वालिफिकेशन आहे ते रिवाईज केलेलं आहे आणि त्या रिवाईजमध्ये आता या पोस्टसाठी कोण एलिजिबल असेल तर बॅचलर ऑफ फार्मसी दॅट इज ॲलोपॅथिक फ्रॉम सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट रिकग्नाइज युनिव्हर्सिटी असलं पाहिजे. त्यासोबतच रजिस्टर्ड फार्मासिस्ट असलं पाहिजे. म्हणजे हे बॅचलर जी डिग्री आहे, बी फार्म जी डिग्री आहे त्यांनी जसेच्या तसे पहिले एलिजिबल होते, आताही एलिजिबल आहे. आणि चेंजेस असं आहे की डी फार्म म्हणजे डिप्लोमावाल्यांना इथं एलिजिबल नाही ठेवलं. त्यांच्या जागी इथे डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणजेच जे फार्म डी 6 वर्षाचा कोर्स असतो ते गव्हर्नमेंट रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून आणि त्यासोबतच रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे. जेव्हा आता म्हणजे बी फार्म आणि फार्म डी आता यांनी हे रिवाईज करून बी फार्म आणि फार्म डीवाले आता या पोस्टसाठी काय झालेले आहे, एलिजिबल झालेले आहे. बघा, सर्वात मोठा बदल म्हणजे डी फार्म एलिजिबिलिटी फ्युचर रिक्रुटमेंटमधून रिमूव्ह करण्यात आलेली आहे. म्हणजे अपकमिंग रेल्वे फार्मासिस्ट नोटिफिकेशनमध्ये फक्त बी फार्म किंवा फार्म डी कॅन्डिडेट एलिजिबल असेल. त्यासोबतच रेल्वे बोर्डने इंडियन रेल्वे एस्टॅब्लिशमेंट मॅन्युअलमध्ये सुद्धा ऑफिशियली इन्क्लूड केलेलं आहे. पण एक इम्पॉर्टंट पॉईंट, ज्या रिक्रुटमेंट प्रोसेसची नोटिफिकेशन या लेटरपूर्वी ऑलरेडी इश्यू झाली आहे त्यांना जुने रूल्सच अप्लाय होतील. नवी क्वालिफिकेशन फ्युचरमध्ये जे रिक्रुटमेंट नोटिफिकेशनसाठी इफेक्टिव्ह असेल. म्हणून RRB फार्मासिस्ट प्रिपरेशन करत असाल तर लक्षात ठेवा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या फार्मसी फ्रेंडसोबत. अशाच लेटेस्ट RRB, एम्स, UPSC, DHS, ड्रग इन्स्पेक्टर आणि GPAT अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला म्हणजेच महाराष्ट्र एक्झाम अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमचं मत यावर जे डिप्लोमा डी फार्म रिमूव्ह करण्यात आलेलं आहे हे बरोबर आहे की नाही तुमचं मत कळवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये. थँक्यू. जय हिंद.